नमस्कार. आपण गोंंदवलेकर महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की महाराजांच्या अशा काही शिकवणी किंवा अशी काही दुर्मिळ प्रवचने आहेत, जी आजच्या काळात जनमानसापासून कुठेतरी लांब राहिली आहेत. अशी प्रवचने जी महाराजांनी त्यांच्या अगदी जवळच्या शिष्यांना एकांतात सांगितली होती. अनेकदा आपल्याला वाटतं, की नाम घेणं म्हणजे फक्त ओठ हलवणं, पण महाराजांनी नाम आणि मानवी स्वभाव यावर जे अत्यंत गूढ आणि दुर्मिळ विचार मांडले आहेत, ते ऐकल्यानंतर माणसाच्या बुद्धीचे सगळे दरवाजे उघडतात. महाराजांनी संसारात येणाऱ्या अतिसूक्ष्म मोहाबद्दल काय सांगितलं होतं आणि साधकाला भक्तिमार्गात लागणारे गुप्त अडथळे कोणते असतात. आज आपण गोंंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलवर महाराजांच्या मूळ वाङ्मयातील आणि दुर्मिळ हस्तलिखितांमधील अशा काही निवडक सूत्रांचा अभ्यास करणार आहोत, जी सहजासहजी कुठेही ऐकायला मिळत नाहीत. आजची ही अमृतवाणी तुमच्या आत्म्याला तृप्त करेल. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण आज तुम्हाला महाराजांच्या विचारांची एक वेगळीच उंची अनुभवायला मिळणार आहे. भक्तांनो, महाराजांच्या एका दुर्मिळ प्रवचनात त्यांनी सुख आणि दुःख यावर अत्यंत सखोल भाष्य केले आहे. आपण नेहमी देवाला सांगतो, देवा माझे दुःख दूर कर आणि मला सुख दे, पण महाराज म्हणतात, दुःख हे बाहेरून येत नाही, तर सुखाची अतिअपेक्षा करणे यातूनच दुःखाचा जन्म होतो. महाराजांनी एक अप्रतिम दृष्टांत दिला होता. ते म्हणतात, समजा एका माणसाला भूक लागली आहे आणि त्याला साधी भाकरी आणि चटणी मिळाली, तर तो ती समाधानाने खातो आणि तृप्त होतो. पण जर त्याच माणसाच्या मनात आधीपासूनच पक्वान्न खाण्याची अपेक्षा असेल आणि त्याला तीच भाकरी मिळाली, तर तो दुःखी होतो. इथे भाकरी तीच आहे, भूकही तीच आहे, पण बदलली ती अपेक्षा. महाराज पुढे म्हणतात, परमार्थ म्हणजे दुःखाचा तिरस्कार करणे नाही, तर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना रामाची देणगी समजून समान पातळीवर स्वीकारणे होय. जो भक्त या अवस्थेला पोहोचतो, त्याला जगातली कोणतीही अडचण कधीच अस्वस्थ करू शकत नाही. हा विचार आजच्या नैराश्यात जगणाऱ्या पिढीसाठी किती मोठा मार्गदर्शक आहे, याचा जरा विचार करा. महाराजांचा आणखी एक अत्यंत दुर्मिळ आणि डोळ्यात अंजन घालणारा विचार आहे. महाराज म्हणतात, माणसाला पैशाचा अभिमान असतो, रूपाचा अभिमान असतो, सत्तेचा अभिमान असतो. हा अभिमान उघडा असतो आणि तो सहज ओळखता येतो. पण याहूनही भयानक एक अभिमान असतो, ज्याला महाराज परमार्थाचा किंवा भक्तीचा गुप्त अभिमान म्हणतात. जेव्हा एखादा माणूस खूप नामस्मरण करू लागतो, रोज उपवास करतो किंवा धार्मिक विधी करतो, तेव्हा त्याच्या नकळत मनात एक विचार येतो की मी गावातील इतर लोकांपेक्षा किती श्रेष्ठ आहे, मी किती सदाचारी आहे आणि इतर लोक कसे पापी आहेत. महाराज सांगतात की हा भक्तीचा अभिमान साधकाला थेट नरकात घेऊन जातो. महाराजांनी आपल्या जवळच्या शिष्यांना ताकीद दिली होती की तुम्ही नाम घेता हे जितके गुप्त ठेवता येईल तितके ठेवा. नामस्मरण हे प्रदर्शन करण्यासाठी नाही, तर स्वतःला शून्यात विरघळवण्यासाठी आहे. जोपर्यंत तुमच्या मनातील मीपणा संपत नाही, तोपर्यंत राम तुमच्या हृदयात प्रकट होऊ शकत नाही. तुमची भक्ती जितकी साधी आणि गुप्त असेल, तितकी ती भगवंताला जास्त प्रिय असते. अनेक भक्तांचा एक प्रश्न असतो की जर नशिबात सगळं लिहून ठेवलं आहे, तर नामस्मरण करून काय फायदा. यावर महाराजांनी एका दुर्मिळ संवादात अत्यंत सुंदर उलगडा केला आहे. महाराज म्हणतात, प्रारब्ध हे तुमच्या शरीराला भोगावेच लागते. जर शरीराच्या नशिबात एखादा आजार असेल किंवा संसारात एखादी अडचण असेल, तर ती येणारच. नाम घेतल्याने नशिबातील संकट एका रात्रीत गायब होत नाहीत. मग नामस्मरणाचा फायदा काय. महाराज एक सुंदर उदाहरण देतात. समजा बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे. तुम्ही नाम घेतले म्हणजे पाऊस थांबणार नाही, पाऊस पडतच राहील. पण नाम हे छत्रीसारखं काम करत असतं. छत्री हातामध्ये असेल तर पाऊस पडत असूनही तुम्ही ओले होत नाही आणि सुखरूप घरी पोचता. तसेच ज्याच्या मुखात नाम असते, त्याच्या शरीराला दुःख झाले तरी त्याचे मन त्या दुःखाने होरपळून निघत नाही. नाम माणसाला त्या संकटाच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देते. प्रारब्धाचा प्रहार नाम घेणाऱ्या व्यक्तीवर खूप हलका होतो. महाराजांनी खऱ्या संन्याशाची एक व्याख्या केली आहे. एकदा
एका शिष्याने महाराजांना विचारले की महाराज, मी सर्व सोडून संन्यासी होऊ का? तेव्हा महाराजांनी त्याला जे उत्तर दिलं ते प्रत्येकाने ऐकण्यासारखं आहे. महाराज म्हणाले, घर सोडणे म्हणजे संन्यास नाही. खरा संन्यास हा मनात असतो. जर तुम्ही जंगलात गेला पण तिथेही तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, पैशाची किंवा जेवणाची काळजी वाटत राहिली तर तो संन्यास खोटा आहे. याच्या उलट जर तुम्ही संसारात आहात, दुकान चालवत आहात, नोकरी करत आहात, पण तुमचे मन संपूर्णपणे देवाच्या चरणी अर्पण आहे, तर तुम्ही घरात राहूनही साक्षात संन्यासी आहात. महाराजांनी सांगितले की देवाने तुम्हाला ज्या भूमिकेत जन्माला घातले आहे ती भूमिका चोख बजावणे हाच सर्वात मोठा परमार्थ आहे. मुलाचा सांभाळ करणे, आईवडिलांची सेवा करणे हे तुमचे कर्तव्य आहे. कर्तव्य अर्धवट सोडून देव शोधायला जाणाऱ्याला देव कधीच भेटत नाही, अशी महाराजांची स्पष्ट आणि कडक शिकवण होती. भक्तांनो, महाराजांच्या या दुर्मिळ प्रवचनातून आपल्याला समजते की त्यांचा दृष्टिकोन किती प्रगतिशील आणि व्यावहारिक होता. त्यांनी अध्यात्माला कठीण कर्मकांडामधून बाहेर काढून अत्यंत सोपे केले. त्यांनी आपल्याला केवळ एकच मंत्र दिला, नाम. ते म्हणायचे की जगातील सर्व शास्त्रे, सर्व पुराणे आणि सर्व विधी एका बाजूला आणि रामाचे नाम एका बाजूला. नाम हे कलियुगातील सर्वात मोठे अस्त्र आहे. जेव्हा तुम्ही महाराजांच्या या दुर्मिळ विचारांचे मनन करता तेव्हा तुमच्या मनातील संभ्रम दूर होतात आणि भक्तीचा रस्ता अगदी स्पष्ट दिसू लागतो. आज आपण महाराजांच्या या न ऐकलेल्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करण्याचा संकल्प केला पाहिजे. केवळ ऐकून सोडून न देता त्यातील एक जरी विचार आपण अंमलात आणला तरी आपले जीवन सार्थकी लागेल. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवर महाराजांची ही दुर्मिळ प्रवचने आणि न ऐकलेले विचार तुम्हाला कसे वाटले? यातील कोणता विचार तुमच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला हे मला नक्की सांगा. जर आजची ही विशेष अमृतवाणी आणि महाराजांचे हे अमूल्य विचार तुमच्या बुद्धीला आणि मनाला प्रज्वलित करून गेले असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या मनातील भाव सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम जयराम जय जयराम लिहून आपली हजेरी नक्की लावा. महाराजांचे असे दुर्मिळ विचार, न ऐकलेली प्रवचने आणि भक्ती मार्गातील रहस्ये नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा ज्ञानाचा आणि पवित्र विचार तुमच्या मित्र, परिवार आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.